तूही रे माझा मित्रच्या आजच्या भागाची सुरुवात होते पोलीस स्टेशन पासून. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी सुद्धा असतात. तर आता इथे पोलीस त्या गुंडाची चौकशी करत असतात. सांग लवकर असं म्हणून मारत असतात त्याला. तर आता ईश्वरीला खूप भीती वाटत असते सगळं बघून. सांगतो सांगतो साहेब असं म्हणतो तो गुंड. साहेब आम्हाला एक नंबरवरून फोन यायचा त्यांचा. नाव काय त्याचं असं म्हणतो इन्स्पेक्टर. आई शपथ इन्स्पेक्टर साहेब खरंच मला त्याचं नाव माहित नाही असं म्हणतो तो गुंड. मी फक्त एकदाच भेटलो साहेब असं म्हणतो तो. नाव माहित नाही तुला त्याचं असं म्हणून आता परत कानाखाली मारतो तो इन्स्पेक्टर. तर नाही साहेब असं म्हणत असतो गुंड. मला सांगा की ती बाई होती का पुरुष होता असं म्हणते आता ईश्वरी. तर आता तो गुंड म्हणतो पुरुष होता. तर आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतात. नंबर सांग त्याचा असं म्हणतो इन्स्पेक्टर. अहो नंबर माझ्या फोनमध्ये असं म्हणतो आता इथे तो गुंड. काल ह्याच्याकडून जो हँडसेट घेतला तो घेऊन या असं म्हणून आता इन्स्पेक्टर पाठवतो त्या हवालदाराला. तर आता हवालदार जातो त्याचा फोन घेऊन येण्यासाठी. इन्स्पेक्टर आता अजून कानाखाली मारत असतो त्या गुंडाच्या. तर आता हँडसेट घेऊन आलेला असतो हवालदार. तर आता त्याचा फोन बघतो इन्स्पेक्टर. अनलॉक कर हे असं म्हणतो तो. तर आता इथे तो गुंड अनलॉक करतो. हा नंबर बघा असं म्हणतो तो. तर आता इन्स्पेक्टर बघतो. तर आता फोन लावतो तो इन्स्पेक्टर. फोन स्विच ऑफ आहे असं म्हणतो होता तो. पण मग आता कळणार कसं की तो माणूस कोण होता ते असं म्हणते ईश्वरी. ह्या नंबरवरून त्याचं नाव पत्ता आपल्याला सगळं भेटेल असं म्हणतो होता इन्स्पेक्टर. तुम्ही एक काम करा तुम्ही घरी जा. केसच्या संदर्भात काही अपडेट आली तर मी लगेच तुम्हाला कॉल करतो असं म्हणतो इन्स्पेक्टर. घेऊन जायला हवालदार असं म्हणतो आणि आता गुंडाला घेऊन जातो तो. एक मिनिट असं म्हणते ईश्वरी. इन्स्पेक्टर साहेब हे तर म्हणाले आता की हे त्या माणसाला भेटले होते म्हणून असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. करेक्ट आहे. स्केच आर्टिस्टला बोलवा असं म्हणतो तो. लगेच चेहरा समोर येईल असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता हवालदार जातो स्केच आर्टिस्टला बोलवण्यासाठी. तर आता इथे वल्लरी कुणाला तरी कॉल करत असते. तर आता वल्लरी म्हणते ही कॉल का कट करतेय काय कळलं तर नसेल ना असं म्हणते वल्लरी. नाही तिकडे काय सुरू आहे ते मला कळलंच पाहिजे असं म्हणते वल्लरी. काम करते मीच जाऊन बघते नेमकं काय चालू आहे ते असं म्हणते वल्लरी. तर आता ती जात असते तेवढ्यातच अविनाश येतो आणि आता त्या दोघांची धडक होते. तर आता अविनाश म्हणतो एक काय ग बाई कुठे निघाली होतीस. काही नाही असं म्हणतो तो. काय हो बाहेर जाणाऱ्या माणसाला असं टोकून विचारतात का असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे अविनाश तिच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो ए बाई आज तुझ्याशी वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही माझं डोकं दुखतंय असं म्हणतो अविनाश. तर आता इथे अविनाश येतो आणि खुर्चीवर बसतो. तर आता इथे प्लीज घरी थांब ना असं म्हणतो आता अविनाश वल्लरीला. गोळी देणार तापाची असं म्हणतो तो. आणते असं म्हणते आता वल्लरी. ऐक असं म्हणून आता इथे डोकं चोळत बसलेला असतो अविनाश. तर आता इथे आजीला दाखवलंय. तर आता इथे आजी माळा जाप करत असतात. तर आता खूप मनाने त्या जाप करत असतात. तेवढ्यातच तिथे वल्लरी येते. वल्लरी असं म्हणतात आता आजी. कुठे निघालीस अचानक असं म्हणतात आजी. सांगून तरी जायचं असं म्हणतात आजी. तर वल्लरी म्हणते आई ते काळजीत होते ना जरा म्हणून तुम्हाला सांगता नाही आलं सॉरी असं म्हणते वल्लरी. काळजी कसली ग काळजी असं म्हणते आता आजी. आई आहो अर्णव आणि ईश्वरी कधीपासून पोलीस स्टेशनला गेलेत असं म्हणते वल्लरी. अजून आले सुद्धा नाही आहेत बिचारी पोरं भुकावली असतील ना म्हणून त्यांच्यासाठी डबा घेऊन जाते असं म्हणते ती. तर आता इथे आजी हसतात आणि उभारतात आणि म्हणतात की अगं ते काय लहान आहेत का आता डबा घेऊन जायला भूक लागली तर खातील एखाद्या हॉटेलमध्ये असं म्हणतात आता इथे आजी. हा पण बरं झालं तू आठवण केलीस ते मलाही जाणून घ्यायचं आहे तिथं काय घडलं ते असं म्हणते आजी. चालेल ना मी लगेच अर्णवला फोन लावते असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता हवालदार आलेला असतो. तर आता इथे इन्स्पेक्टरला तो म्हणतो की स्केच आर्टिस्टला बोलवलंय तो लगेच येईल असं म्हणतो हवालदार. बरं असं म्हणतो इन्स्पेक्टर. तोपर्यंत तुम्ही चहा कॉफी वगैरे घेणार आहात का असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. वेग गुड असं म्हणतो अर्णव. तर आता इथे हवालदार आणि इन्स्पेक्टर काहीतरी बोलत असतात. तुम्ही 2 मिनिटं बसा आम्ही आलाच असं म्हणून आता इथे इन्स्पेक्टर बाहेर जातो आणि आता ईश्वरी आणि अर्णव इथेच बसलेले असतात केबिनमध्येच इन्स्पेक्टरच्या. तेवढ्यातच आता इथे अर्णवला कॉल आलेला असतो वल्लरीचा. मामी असं म्हणतो अर्णव. तर आता तो कॉल घेतो. हा मामी बोल काय झालं असं म्हणतो अर्णव. सारखं फोन का करतेस मी बिझी आहे असं म्हणतो तो. हो माहितीये मला असं म्हणते वल्लरी. आई ना जरा तुझ्याशी बोलायचं होतं फोनवरती बोलशील ना त्यांच्याशी तरी असं म्हणते वल्लरी. हो असं म्हणतो आता इथे अर्णव. आई असं म्हणते आता वल्लरी. चिंटू अरे सकाळपासून तुम्ही तिथे गेलाय काय पत्ता लागला का ईश्वरीवर हल्ला करणारे कोण लोक होते ते असं म्हणते आता इथे आजी. तर आता अर्णव म्हणतो फारसं काही कळलं नाही अजून. हल्लेखोराला पकडलंय पोलिसांनी आणि त्यांची समजूत अशी आहे की त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून सगळं केलंय आणि त्याला कोणीतरी डिरेक्ट करत होता फोनवरून असं म्हणतो अर्णव. ठीक आहे असं म्हणतात आजी. बट तो माणूस अजून कोण आहे ते कळलं नाही असं म्हणतो अर्णव. बट येस त्याचा नंबर आहे आता आपल्याकडे असं म्हणतो अर्णव. अरे देवा असं म्हणते वल्लरी. नंबर मिळालाय म्हणजे आता लवकरच हे उदयकांतला गाठणार असं म्हणते आणि वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते. तर आता इथे आजी म्हणतात तुम्ही आता येणार आहात का घरी. तर आता अर्णव म्हणतो नाही थोडा वेळ लागेल आजी त्या हल्लेखोराकडून मी स्केच कडून घेतोय ना असं म्हणतो तो. त्यामुळे वेळ लागेल मला असं म्हणतो अर्णव. डोंट वरी आपण त्या माणसाला लवकरात लवकर पकडू असं म्हणतो अर्णव. तेवढाच आता ठसका लागलेला असतो वल्लरीला. तुला काय झालं एकदम थांब मी पाणी आणते तुझ्यासाठी असं म्हणतात आजी. तर आता वल्लरीला मात्र खूप मोठा ठसका लागलेला असतो. तर आता इथे अर्णव फोन ठेवतो बघा प्रेक्षक हो.
तर आता इथे वल्लरी मात्र खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते की उदयकांतचा पत्ता लागला तर तो उदयकांत माझं नाव घेणार. वल्लरी काही करून हा उदयकांतचा काटा काढावाच लागेल असं म्हणते वल्लरी, कारण काय त्याच्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचणं सोपंच आहे, त्यामुळे दॅट इज दॅट असं म्हणते ती. तर आता परत पोलीस चौकी दाखवलंय. तर आता इथे आर्टिस्ट काढत असतो त्या माणसाचं चित्र ज्याने हल्ला करायला सांगितलेलं असतं, म्हणजेच उदयकांतचं. तर आता सगळा हल्लेखोर सांगत असतो बघा प्रेक्षक हो, त्याचे डोळे कसे आहेत, त्याचे कान कसे होते म्हणून. तर आता इथे उदयकांतचं स्केच काढत असतो तो आर्टिस्ट आणि ईश्वरीने रडाव बघत असतात ते स्केच आणि हल्लेखोर सांगत असतो काय काय कसं कसं त्याची सगळी ठेवण होती चेहऱ्याची ते सगळे. आणि आता ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नुसतं स्केच काढायचं दाखवलंय. हो साहेब असंच होता तो असं म्हणतो आता इथे तो हल्लेखोर स्केच तयार झाल्यानंतर. तर आता इथे इन्स्पेक्टर सुद्धा येतो ते स्केच बघण्यासाठी. तर आता अर्णव आणि ईश्वरी सुद्धा बघतात ते स्केच आणि दोघांनाही धक्का बसलेला दाखवलंय. तर आता उदयकांतचं चित्र बनून झालेलं असतं. तर आता अर्णव ते चित्र आपल्या हातामध्ये घेतो. तर आता इथे ईश्वरी सुद्धा येते आणि त्याच्या बाजूला थांबते. काका असं म्हणतो अर्णव. तर आता इन्स्पेक्टर घेतो ते स्केच आपल्या हातामध्ये. तर आता इथे त्याला आठवतं कसं त्याने घराबाहेर काढलेलं असतं तिच्या काकाला, त्याची कॉलर पकडून, हे सगळं आठवतं आता इथे अर्णवला. तर आता ईश्वरीला सुद्धा आठवतं. तर आता आर्टिस्टने जे स्केच बनवलेलं असतं ते स्केच घेऊन आता अर्णव आणि ईश्वरी घरी आलेले असतात. तर आता इथे घरातले सगळे मंडळी गोळा झालेले असतात. तर आता तिथे आजी असते, अविनाश असतो, नम्रता असते, आकाश असतो, अंजली असते आणि रमाकांत सुद्धा असतो. तर आता इथे अर्णव म्हणतो हे स्केच आहे ज्या माणसाने हल्ला केला होता मी सिंदूरवर असं म्हणतो होता अर्णव. हे बघा असं म्हणतो तो. तर आता इथे उदयकांतचं चित्र बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. कोण इथे असं म्हणते नम्रता. उदयकांत यांचे भाऊ असं म्हणतो होता इथे आकाश रमाकांतकडे बोट करून. तर आता इथे आजी सुद्धा बघतात फोटो. परमेश्वरा असं म्हणतात आजी. काय रे चिंटू हे असं म्हणतात आजी. तर आता रमाकांत बघतो आणि म्हणतो उदयकांत. तर आता वल्लरी सुद्धा आलेली असते आणि ती पण बघते तो स्केच. तर आता खूप जास्त घाबरलेली असते वल्लरी. ड्रामाच करायला लागते ती घाबरलेला. तर आता रमाकांत म्हणतो उदयकांतचं काय वैर असू शकतं ईश्वरीशी असं म्हणतो तो. म्हणजे तो तर ओळखतही नसेल ना ईश्वरीला असं म्हणतो होता इथे रमाकांत. मला असं वाटतं मी सिंदूरवर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी ती तिला निर्दोष प्रूव्ह करण्याचे पुरावे शोधत होती. म्हणजे त्या माणसाला नको होतं की तिने ते पुरावे शोधावे असं म्हणतो होता अर्णव. याचा अर्थ क्लिअरली असा आहे की यांच्यामध्ये आणि मी सिंदूरच्या आईबाबतीत जे काही झालं ते सगळं त्या माणसाने घडवून आणलं असं म्हणतो अर्णव. तर सगळं विचार करायला लागतात. देवा असं म्हणतो रमाकांत. तर त्याला चक्कर आल्यासारखे होते. तर आता इथे ईश्वरी म्हणते सांभाळा स्वतःला प्लीज. तर आता इथे अंजली सुद्धा आलेली असते रमाकांतकडे. ठीक आहे मी असं म्हणतो रमाकांत. पण चिंटू म्हणतोय तसं असूही शकतं असं म्हणतो रमाकांत. कारण त्या काळी माझ्या वाईटावर एकमेव माणूस होता आणि दुर्दैवाने तो माझा भाऊ उदयकांत होता असं म्हणतो रमाकांत. मग तर सगळेच डाऊट क्लिअर आहेत. काकानेच बदनामी केली असेल बाबांची असं म्हणते आता अंजली. नाही नाही कारण अजून काही गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीत असं म्हणते ईश्वरी. म्हणजे असं म्हणतो अविनाश. म्हणजे त्या पत्रकार श्रीकांत धुमाळने असं सांगितलं हे सगळं त्याने एका बाईच्या सांगण्यावरून केलं होतं आणि आता ह्या उदयकांत काकांचं समोर आलंय असं म्हणते ईश्वरी. बाबांना आणि माझ्या आईला एकत्र बोलवणारी पण ती बाईच होती असं म्हणते ईश्वरी. पण ही नेमकी बाई कोण होती, तिने हे सगळं का केलं, हे सगळं आपल्याला अजून कळलेलं नाही असं म्हणते ईश्वरी. आय थिंक स्वतःची आयडेंटिटी लपवण्यासाठी ती बाईची मदत घेतली असेल असं म्हणतो अर्णव. असं म्हणते आता ईश्वरी. मला असं वाटतं की त्या बाईपर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर मग आपल्याला ह्या उदयकांत काकांपर्यंत गेलं पाहिजे तसं म्हणते ईश्वरी. तर आता वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते. तर आता अर्णव म्हणतो काही झालं तरी त्या बाईपर्यंत आपण नक्की पोचू असं म्हणतो आता अर्णव. तर आता वल्लरीला खूप जास्त भीती वाटत असते. इतके वर्ष ती बाई लपली पण आता नाही असं म्हणते ईश्वरी. आता लवकरात लवकर त्या बाईच्या हातात हातकडे असेल असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते. तर आता वल्लरीला चक्कर आल्यासारखी होते. तर आता चक्करून पडते वल्लरी. मामी मामी करत आता इथे अर्णव जातो आणि अंजली सुद्धा जाते तिला पकडायला. तर आता नम्रता पाणी घेऊन येते. तर आता पाणी पिते वल्लरी. आत नाही असं म्हणते आता इथे अविनाश. तर आता इथे नम्रता घेऊन जाते वल्लरीला आतमध्ये. तर आता घेऊन आलेले असतात वल्लरीला तिच्या रूम मध्ये आणि बाकी सगळे अवतीभोवती बसलेले असतात वल्लरीच्या. बीपी शूट झालाय यांचा असं म्हणते डॉक्टर. हे बघा तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका, जेवढं शक्य होईल तेवढा आराम करा असं म्हणते आता डॉक्टर. बाहेर उडण्यात जाणं टाळा कारण तुम्हाला पित्ताचा जुना त्रास आहे, औषधं लिहून देते. तर आता इथे अविनाश म्हणतो ही उन्हात केली किंवा नाही केली हिचं पित्त कायमच खवळलेलंच असतं असं म्हणतो अविनाश आकाशला. हे घ्या असं म्हणून प्रिस्क्रिप्शन देते ती डॉक्टर. ह्यांची काळजी घ्या असं म्हणते ती आणि येते आता मी आणि काय असेल तर कॉल करून सांगा असं म्हणते डॉक्टर. तर आता नम्रता जाते डॉक्टरला सोडण्यासाठी बाहेर. तर आता इथे ईश्वरी, अंजली, अविनाश आणि आकाश असतात वल्लरीच्या बाजूला. तू फार विचार करतेस, नको विचार करूस एवढा आणि त्रास नको करून घेऊ स्वतःला असं म्हणते अंजली. एक्झॅक्टली मॉम. घरात जे काय चाललंय त्याचं टेन्शन घेऊ नकोस प्लीज आणि दादा शोधतोय त्या गुंडांना
सापडला की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं म्हणतो आकाश. मी त्याचा विचार नव्हते करत. अहो, आकाश आणि नम्रताचं लग्न होऊन इतके दिवस झाले, त्यांना देवदर्शनाला पण जायला मिळालं नाही अजून. देव करो आणि घरावर दुसरं विघ्न नको यायला असं म्हणते आता इथे वल्लरी. हे काय टेन्शन घेण्यासारखी गोष्ट आहे का असं म्हणतो आकाश. एकदा तू बरी झाली ना की आम्ही सगळे एकत्र जाऊ असं म्हणतो आकाश. तेवढ्यातच नम्रता येते. हे घ्या असं म्हणून ती आता काहीतरी आणून दिलेली असते वल्लरीसाठी. तर नारळ पाणी आणलेले असते नम्रता. तर आता वल्लरी बसते. दे ग असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता नारळ पाणी देते नम्रता. तर आता इथे वल्लरी नको म्हणते. मॉम असं म्हणतो आकाश. तुला बरं व्हायचं आहे ना, दे असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता तो देतो नारळ पाणी वल्लरीला. घे घे असं म्हणतो तो. आता आला माझ्या लक्षात, काय चार चौघात नम्रताची सासूसारखं वागता येत नाही म्हणून त्रास होतोय का असं म्हणतो अविनाश. डॅड असं म्हणतो आकाश. काय नम्रताने जेव्हा नारळ पाणी दिलं तेव्हा घेतलं नाही, पण तू दिल्यानंतर लगेच घेतलं असं म्हणतो अविनाश. म्हणून म्हटलं असं म्हणतो तो. गप्प बसाव जरा असं म्हणते आता वल्लरी. आजारी असले तरी आपले विनोद तुमचे चालूच आहेत असं म्हणते वल्लरी. वा वा वा, हा आवाज ऐकला की याचा अर्थ हिचं बीपी नॉर्मलला आलं असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता हसतो तो. तर आता बाकी सगळे सुद्धा हसतात. मी काय म्हणतो आकाश नम्रता, तुम्ही जरा कुठे बाहेर फिरून या ना असं म्हणतो अविनाश. काय? तर वल्लरी चिडतेने बघते अविनाशकडे. तर आता आकाश बघतो वल्लरीकडे. तर आता इथे अविनाश म्हणतो तिच्याकडे का बघतोयस आता, तीच तर मगाशी म्हणाली ना आकाश आणि नम्रता केव्हा देवदर्शनाला जाणार म्हणून. तर मग चला मस्तपैकी बाहेर जाऊन फिरून या. नाहीतर एवढे दिवस झाले तुम्हाला एकत्र वेळ घालवता आला नाहीये, त्या निमित्ताने फिरणं सुद्धा होईल. जा जा असं म्हणतो अविनाश. तर आता आकाश आणि नम्रता एकमेकांकडे बघून हसतात. तर आता वल्लरीला काही आवडत नाही. आणि हो, तू काय अर्णव कुठे आहे असं म्हणतो आता अविनाश ईश्वरीला. सर ऑफिसला गेले तसं म्हणते ईश्वरी. मग त्याला बोलवून घे, बाहेरच्या बाहेरच बोलवून घे आणि तुम्ही चौघे फिरून या काय असं म्हणतो अविनाश. हो असं म्हणते अंजली. जाऊन या तुम्ही सगळे असं म्हणते अंजली. ताई तुम्ही पण येता का असं म्हणते ईश्वरी. नाही नको मी नाही येत, तुम्ही जाऊन या असं म्हणते अंजली. मी मामी सोबत थांबते ना जरा, आणि कनू सोबत पण कोणीच नसेल ना, मी आहे घरी, तुम्ही जाऊन या असं म्हणते अंजली. ठीक आहे नो प्रॉब्लेम, करेक्ट आहे तिचं, तुम्ही बाहेर फिरून यायचा असं म्हणतो अविनाश. बघत काय बसलाय, चला उठा असं म्हणतो अविनाश. चला चला असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी नम्रता आणि आकाश निघून जातात तिथून. कुठे असेल उदयकांत असं म्हणते वल्लरी. काही झालं तरी तो माझ्या तावडीत सापडला पाहिजे तसं म्हणते वल्लरी. तर आता आकाश आणि नम्रताला दाखवलंय. तर आता नम्रता पाठीमागून येऊन मिठी मारते आकाशला. थँक्यू सो मच असं म्हणते नम्रता आकाशला. अचानक काय झालं तुला असं म्हणतो आकाश. अचानक काय झालं म्हणजे असं म्हणते नम्रता. आज आपण किती दिवसांनी एकत्र बाहेर चाललोय फिरायला असं म्हणते नम्रता. असं काय बोलतेस तू, ह्याआधी पण आम्ही गेलोय ना बाहेर असं म्हणतो आकाश. तर नम्रता म्हणते अहो काय आकाश, म्हणजे लग्नानंतर आपण नवरा बायको म्हणून पहिल्यांदाच बाहेर चाललोय असं म्हणायचंय मला असं म्हणते नम्रता. काय बिग डील काय एवढं त्यात असं म्हणतो आकाश. का असं म्हणते नम्रता. बिग डील काय असं म्हणते ती आणि लॅपटॉप हातामध्ये घेते. तेव्हाची गोष्ट वेगळी होती, म्हणजे लग्नाच्या आधी नम्रता देसाई होती आणि आता ती मिसेस नम्रता आकाश पाटील. दोनों में बहुत फर्क आहे असं म्हणते नम्रता. काय असं म्हणतो आकाश. तुम्हाला नाही कळणार असं म्हणते नम्रता. आता मी तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते की नाही असं म्हणते नम्रता. मग अच्छा असं म्हणतो आकाश. म्हणजे तू माझ्या नावाचं मंगळसूत्र घालतेस म्हणून आज आम्ही बाहेर जेवायला जाणार, मग जेवणाची टेस्ट वेगळी लागणार आहे का तुला असं म्हणतो आकाश. आकाश मजाक नाही हा करायचं अजिबात. हे बघा आज आपण मस्त बाहेर फिरायला जाणार आहोत, त्याच्यानंतर खाऊ खाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कुल्फी पण खाणार आहोत. बरं कुठे खाणार आहोत माहितीये का, ज्या भैयाकडे तुम्ही मला घेऊन गेला होता प्रपोज करण्यासाठी, त्या भैयाकडे जाऊन कुल्फी खाऊया आणि त्यांना सांगूया ना की लग्न झालंय आता आमचं असं म्हणते नम्रता. असं म्हणते ती. आणि आणखीन एक गोष्ट, खूप छान छान फोटोज पण काढूया असं म्हणते ती. ओके असं म्हणतो आकाश. तुमच्या मुलींना काय फोटोज काढायची एक्साइटमेंट असते हे आजपर्यंत मला कळलं नाही असं म्हणतो आकाश. आकाश म्हणून असं बसते खाली नम्रता. आज मी खरंच खूप खुश आहे असं म्हणते ती. काय आहे ना, आज मला किचन मध्ये काहीच काम करायचं नाहीये, मी ऑर्डर सोडणार आणि जेवण हजर असं म्हणते नम्रता. आज किचनला सुट्टी असं म्हणते ती. एक मिनिट असं म्हणतो आकाश. आपण आज बाहेर चाललोय जेवायला म्हणून तू खुश आहेस की किचन मध्ये जेवण बनवायचं नाही म्हणून खुश आहेस असं म्हणतो आकाश. एक सांगू का असं म्हणते नम्रता. थोडं थोडं दोघांसाठी खुश आहे असं म्हणते नम्रता. हो का असं म्हणतो आकाश आणि हसतो. तर आता इथे ईश्वरी चहा घेऊन आलेली असते रमाकांतसाठी. बाबा चहा आणले तुमच्यासाठी असं म्हणते ईश्वरी. तर आता रमाकांत आपल्याच धुंदीमध्ये असतो. तर आता ईश्वरी म्हणते बाबा बाबा असं म्हणते ती. चहा आणलाय, नकोय मला असं म्हणतो आता इथे तो. तर आता ईश्वरी बाजूला ठेवते चहा. बाबा असं म्हणते ते. काय झालं अहो. तर रमाकांत म्हणतो अपराधी वाटते मला, म्हणजे मी त्यावेळी जर का हे सगळं सोडून गेलो नसतो तर आज चिंटू आणि अंजूचं आयुष्य वेगळं असतं असं म्हणतो तो. बाबा प्लीज असं म्हणते ईश्वरी, तुम्ही नका त्रास करून घेऊ, शांत व्हा असं म्हणते ती. मी एखादा चांगला मुलगा शोधला असता आणि लग्न लावून दिलं असतं असं म्हणतो रमाकांत. तो मुलगा कोण आहे, कसा आहे, त्याच्या घरचे कसे आहेत, व्यवस्थित माहिती काढली असती मी असं म्हणतो रमाकांत. अशी वेळ आली नसती तिच्यावर असं म्हणतो रमाकांत रडत रडत. मी तुझ्याशी बोललोय तुझ्यासमोर कारण मला खात्री आहे की तूच असते जिला असं नाही वाटत की मी खोटं बोलतोय, मी नाटक करतोय असं म्हणून रडायला लागतो रमाकांत. अहो सगळ्यांचे लवकरच गैरसमज दूर होतील बघा तुम्ही बाबा असं म्हणते ती. ह्या वयात ना असं म्हणतो आता इथे रमाकांत. माझी सगळ्यात जास्त गरज होती
त्याच वयात त्यांना वाऱ्यावर सोडलं म्हणून मला परका वाटतंय खूप आज असं म्हणतो तो. आणि त्या उदयकांतने त्याचाच फायदा घेऊन माझी दोन्ही लेकरांना घराबाहेर काढलं ग असं म्हणतो रमाकांत. नको तेवढे हाल झाले असतील पोरांचे असं म्हणतो रमाकांत. मी नीट असतो व्यवस्थित तर नसतं झालं ना असं सगळं हे असं म्हणतो रमाकांत. त्या राकेशने अंजलीला फसवलं नसतं तर आता खूप वाईट वाटत असतं रमाकांतला आणि ईश्वरी काहीतरी विचार करत असते. तर आता भाई ते संपतो तर बघूया तर का पण ते काय ते. तर आता इथे वल्लरी आलेली असते उदयकांतच्या शोधात. तर आता ती म्हणते की माझे सगळे प्लॅन्स ह्या उदयकांतला माहिती आहेत, काही झालं तरी त्याचा शोध लावायलाच हवा असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे रमाकांत आणि ईश्वरीला दाखवलंय. तर आता इथे रमाकांत हात पकडलेला असतो ईश्वरीचा आणि म्हणतो की तू काही कर पण चिंटूचा राग दूर कर असं म्हणतो आता इथे रमाकांत. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरीला दाखवलंय. तर आता इथे ईश्वरी स्ट्रीट फूड खात असते. तर आता इथे अर्णव ला ती विचारते तुम्हाला काय हवंय. तर आता इथे अर्णव म्हणतो माझं पोट भरलं. माझी बडबड ऐकून असं म्हणते आता इथे ईश्वरी. नाही असं म्हणतो अर्णव. मग असं म्हणते ईश्वरी तुला बघून असं म्हणतो आता अर्णव. तर तो दोघं एकमेकांकडे बघतात आणि लाजतात. तर आता इथे बघा प्रेक्षक हो वल्लरीला दाखवलंय. तर आता ती कपाटामध्ये काय काय शोधत असते, उदयकांतची इन्फॉर्मेशन काढत असते, काय सापडत नाही तिला. तर आता ती खूप वैतागते आणि हात मारते दरवाजावरती आणि म्हणते उदयकांत अचानक गायब झालाय की कोणी त्याला गायब केलंय असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.